आजचा विषय आहे परिवर्तनाचा नियम। सर्व काही बदलते आहे, हे जग बदलते आहे, जीवसृष्टी बदलते आहे, आपण स्वतः सुद्धा बदलत आहोत। शांतपणे हे जाणणे, हे समजणे आज ना उद्या आवश्यक असेल की माझ्याविषयी, माझ्या जीवनाविषयी मला स्वतःला काय वाटते, खरोखर आपल्याला काय आवडते, आपल्याला कुठे करमते, कुठे मन रमते, काय करावेसे वाटते, काय केल्याने उत्साह मिळतो, हुरूप येतो, असे काय आहे जे मला नक्की करायचे आहे। या सर्व गोष्टी थोडा वेळ काढून, सर्व काही बाजूला ठेवून, काही तास, एखाद दिवस स्वतःबरोबर या सर्व गोष्टी जाणणे खूप आवश्यक असेल आणि ह्याच्यामधूनच आपले सत्य समोर येईल। मनाचा एन्काउंटर हे एक असे ई पुस्तक आहे ज्यात 200 भर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि ह्या प्रश्नांची थेट आपल्याला हृदयातून उत्तरे द्यायची आहेत, कारण हे सर्व मन घुसळून काढणारे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न यांची खरी उत्तरे शोधून आपले आयुष्य बदलू शकते। आजपर्यंत विविध प्रसंगात, विविध परिस्थित्यांमध्ये आपण जसे वागत आलो, कदाचित ह्या प्रश्नांची खरी खरी उत्तरे जाणल्यानंतर आपण पूर्णतः वेगळ्या पद्धतीने वागू आणि एक सामर्थ्यशाली आणि शुद्ध जीवन आपण निर्माण करू शकू। हे 200 भर प्रश्न आपल्या गत आयुष्यातील यश अपयश, चांगल्या वाईट गोष्टी या सर्वांचा आढावा घेतील। तसेच आपल्या भावी जीवनात आपल्याला महत्वाचे असलेले, गौण असलेले आपले उद्देश, आपल्या चांगल्या वाईट सवयी ह्यांवर प्रभाव टाकणारे ठरतील। एक गोष्ट लक्षात घ्या, हे सर्व असे प्रश्न आहेत ज्याची उत्तरे आपल्या खोल अंतःकरणात आणि मनात, खरी खरी उत्तरे बरं का, इथेच दडलेली आहेत। त्यामुळे आपण आपल्याच मनात डोकावूया, त्यासाठी थोडासा वेळ काढूया, टोटल मोकळा वेळ, ज्या वेळेला आपण पूर्ण निवांत आहोत आणि स्वतःशी खरे बोलूया। मन खूप हलकं होईल, आपल्याला बरे वाटेल, सत्य समोर येईल आणि जीवनात पुढील यशस्वी वाटचाल करण्याचा मार्ग आपण अधिक चांगल्या प्रभावी रीतीने ठरवू शकू। पुस्तक डाउनलोड करण्याची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। तेव्हा वेळ काढूया आणि करूया आपल्याच मनाचा एन्काउंटर। जे आपले स्वतःचे सत्य जाणतात त्यांच्यामध्ये आपल्याला काही चिन्ह आणि खुणा पाहायला मिळतील, तेव्हा इथे थोडे लक्ष द्या। काय या चिन्ह, या खुणा आपल्यामध्ये आहेत? पहिली गोष्ट, आनंदी होण्यासाठी आपल्याला कुठल्याही कारणाची आवश्यकता नाही। आपण जसे आहोत तसे आनंदी आहोत, आपण स्वतःबरोबर मजेत आहोत। जे मिळाले, जे आज आपल्याजवळ आहे त्याबद्दल आपल्याला चांगले वाटते, आपण कृतज्ञ आहोत। दररोज थोडा वेळ आपण स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीनिवडींसाठी निश्चित वेळ काढतो। आपले छंद आपण जोपासतो, त्यासाठी वेळ आणि ऊर्जा आपल्याकडे आहे, इच्छाशक्ती आपल्याकडे आहे आणि ते आपण आवर्जून करतो। आपल्याला जे मनापासून वाटते ते आपण निश्चित करू। लोक काय म्हणतील याची पर्वा आपण करणार नाही। आपले स्वतःचे महत्वाचे निर्णय आपण स्वतः घेऊ। निर्णय घेण्यापूर्वी काय योग्य, काय अयोग्य याची परीक्षा आपण निश्चित करू
इतरांचे सल्ले सुद्धा आपण घेऊ, पण फायनल निर्णय हा आपला स्वतःचा असेल. आपल्या शरीराची आणि आपल्या मनाची आपण योग्य ती काळजी घेऊ आणि ते सुरक्षित राहावे, तसेच सामर्थ्यवान राहावे, यासाठी आपल्याजवळ भरपूर इच्छाशक्ती आणि वेळ असेल. व्यायाम आणि ध्यान आपण नियमित करू, कारण आपल्याला याचे भान असेल की शरीर आणि मन हे खूप मौल्यवान आहे आणि या मार्फतच मला जीवन सफल बनवायचे आहे. आणि त्यासाठी शरीर आणि मनाला अपायकारक असणाऱ्या गोष्टी आणि विचार हे आपण दूर ठेवू. मित्रांनो, परिवर्तनाचा सिद्धांत हा विविध संस्कृतीत, जवळजवळ सर्वच संस्कृतीत मूळ पाया मानला गेला. सर्व काही बदलते आहे. जन्म, बाल्यावस्था, तारुण्य, वृद्धापकाळ आणि मृत्यू या अवस्थांमधून आपल्याला निश्चित जायचे आहे. जे आज माझे आहे ते काल माझे नव्हते. जे काल माझे होते ते आज माझे नाही. मग मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय काय असू शकेल बरं? अर्थात अपरिवर्तनीय काय त्याचा शोध, अर्थात अनंताचा शोध. जे जन्मलेच नाही ते मरू कसे शकेल? आणि आपल्यामध्ये असे काय आहे जे अनंत आहे, जे अजन्म आहे, ते शोधणे. मित्रांनो, आज आपण ह्याच परिवर्तनाच्या सिद्धांताचा अनुभव घेणार आहोत. हा ध्यान अनुभव घेण्यासाठी जगभरात विविध ध्यान पद्धती निर्माण करण्यात आल्या आणि अशीच एक पद्धत आहे विपश्चना, संवेदना पाहण्याची पद्धत. या पद्धतीत डोक्यापासून पायापर्यंत शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदना पाहणे. संवेदना पाहताना आज आपण 2 आवर्तने करू. डोक्यापासून सुरू करून ते पायापर्यंत मनाला सूक्ष्म करत एक एक भागावर घेऊन जाऊ. त्वचेवर आणि शरीराच्या आत सर्व ठिकाणी आपल्या मनाला सूक्ष्म करत आपण नेऊ आणि तिथे काय सत्य आहे, तिथे काय संवेदना आहे ते आपण पाहू. ती संवेदना पाहिली की आपण पुढे जाऊ. या पद्धतीने हा अनुभव आपण घेणार आहोत. हा अनुभव घेत असताना आपण आपल्या अनुभवातून जाणू की अरे, ही छोट्यात छोटी संवेदना ती सुद्धा स्थायी नाही, ती सुद्धा बदलत आहे. आणि जे माझ्या अनुभवातून मी पाहिलं ते सत्यच आहे. आणि याप्रमाणे आपण परिवर्तनाच्या सिद्धांताचा अनुभव घेऊ. मित्रांनो, संवेदना आणि आपले विचार याचे खोल नाते आहे आणि संवेदना आणि विचारांची संधी झाली की संस्कारांचे निर्माण होते. आज आपण जाणू, आपल्या अनुभवातून जाणू की दुःखद संवेदना येताच मन दुःखी कष्टी होते. चिंतादायक, भीतीदायक, द्वेषदायक विचार करू लागते. तर सुखद संवेदना येताच मन मोहित होते, हुरळून जाते आणि उत्साही, आनंदी विचार करू लागते. पण शेवटी हे फक्त याच क्षणाचे सत्य आहे, कारण हे बदलत आहे. जी संवेदना निर्माण झाली ती व्यय होत आहे आणि तिथेच दुसरी संवेदना निर्माण होत आहे. सुखद संवेदना जाऊन त्या ठिकाणी दुःखद संवेदना येत आहे आणि दुःखद संवेदना जाऊन त्याच ठिकाणी सुखद संवेदना येत आहे. प्रत्येक गोष्ट बदलत आहे. अशा प्रकारे हा परिवर्तनाचा नियम आज आपण आपल्या अनुभवातून जाणू. ज्या आवडेल तशा आरामदायक अवस्थेत बसायचे आहे. कुठलीही हालचाल नको. पाठीचा कणा ताठ, डोळे बंद.
मन सूक्ष्म करा. चला सुरू करूया. मन सूक्ष्म झाले आहे. डोक्याचा वरील भाग, डोक्याची त्वचा, काय संवेदना जाणवत आहेत नीट पहा. केसांचा स्पर्श आहे का? गुदगुल्या आहेत का? खेच, तणाव, कुठल्या संवेदना जाणवत आहेत? क्षण दोन क्षण थांबायचे, संवेदना टिपायची आणि पुढे जायचे. चला कपाळाकडे पहा. चेहऱ्याकडे पहा. बंद डोळे, डोळ्याच्या पापण्या, नाक, जिथून श्वास आत जातो, ओठ, गाल, कान. एक एक भागावर जा. मन सूक्ष्म करा आणि संवेदना पहा. कुठे ताण जाणवतोय? कुठे ओढल्यागत होतंय? कुठे टोचल्यासारखं वाटतंय? कुठे खाजवायची भावना होते? छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी दैनंदिन जीवनातच घडतात. आज फक्त पाहायचं आहे. एका इंच भागापर्यंत जा. प्रत्येक भाग पहा. संवेदना काय आहे ते दिसली. क्षण दोन क्षण थांबलं की पुढे गेलं. सोपं आहे, जमेल. आज हे साधंसं वाटतंय, पण ह्याच्यातूनच मोठा परिवर्तनाचा सिद्धांत पार करू आपण, बरं का? चला पुढे चला. मान, गळा, खांदे, एक एक इंच भाग परखत चला. काय दिसतंय? काय जाणवतंय? स्पर्श पहा. ओलावा पहा, कोरडेपणा पहा. कुठे टोचताय, कुठे खुपताय, कुठे चिकटसं जाणवताय. जे काही या क्षणाचं सत्य तेच पाहायचं आहे. कल्पना नको. चला पुढे सरकूया. छाती, पोट, पाठ, मन प्रत्येक ठिकाणी न्या. सूक्ष्म करा आणि जे जाणवताय तेच पहा. बघा, काही संवेदना सौम्य आहेत, हळुवार आहेत, गुदगुल्या करणाऱ्या, थंडावा देणाऱ्या आहेत, हव्या हव्याशा वाटतात, सुखद आहेत. तर काही संवेदना तीव्र आहेत, खुपताय, बोचताय, खाजवावंसं वाटतंय,
टोचताय, मुंग्या येतायत, असह्य होतंय, दुःख निर्माण होतंय. प्रत्येक गोष्ट टिपा, प्रत्येक गोष्ट जाणा. बारीक सारीक, मोठ्यात मोठी, सर्व काही काय जाणवतंय नीट पहा. हात, हाताचे तळवे नीट पहा. बोटांमध्ये काय संवेदना जाणवत आहेत. हृदयाचे ठोके सुद्धा जाणवतील. चुरचुरल्यासारखं होईल. जे जे काही होतंय ते फक्त पहा. अजिबात हालचाल नको बरं का. हालचाल करावीशी वाटली तर ते वाटणं सुद्धा फक्त पाहायचंय. चला पुढे चला. कंबर, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, पायाचे तळवे, जिथे पाय स्पर्श करतायत, एक एक भाग. संवेदना पाहिली पुढे गेलं, संवेदना पाहिली पुढे गेलं. मनाला एक एक भागातून पुढे पुढे न्या. मन अचानक भटकेल, विचारांवर स्वार होईल. सुखद संवेदना मनाला सुखद विचार देतील, हुरळून टाकतील, मोहित करणारे विचार निर्माण करतील. तर दुःखद संवेदना दुःखी, कष्टी आठवणी, कल्पना निर्माण करेल. बारीक लक्ष असू द्या. हे सर्व काही फक्त पाहायचंय, अनुभवायचंय. आणि शुद्ध येताच मनाला प्रेमाने सांगा, ये बाबा, संवेदना पाहू लाग. चला आता पायापासून ते डोक्यापर्यंत वरती जाऊ आणि हे पायापासून डोक्यापर्यंतचे दुसरे आवर्तन करू. आता दुसरे आवर्तन करत असताना हे पण लक्ष द्या की आधीची संवेदनाच आहे की संवेदना बदलली आहे. नीट लक्ष द्या. बारीक सारीकच अनुभव आहेत, पण उद्या हेच अनुभव मोठा नियम सिद्ध करणार आहेत. ह्यानेच आपण सत्य जाणू. तळपाय बघा. वर या. पोटऱ्या, गुडघे, बारीक सारीक जे दिसेल ते टिपण्याचा प्रयत्न करा. मांड्या, कंबर, मन अगदी सूक्ष्म, छोट्यात छोटी गोष्ट टिपण्याचा प्रयत्न करा.
प्रत्येक संवेदना कशी वाटते, सुखद आहे की दुःखद आहे, हवी हवीशी वाटते की नको नकोशी वाटते, मनावर ताण प्रेशर निर्माण करते की मनाला उत्साही प्रफुल्लित करते, नीट अनुभव करण्याचा प्रयत्न करा. चला पुढे चलूया. पोट, छाती, पाठ पहा, एक एक इंच, बरं का. संवेदना पाहिली, पुढे गेलं. 1-2 क्षण थांबलं, संवेदना पाहिली, पुढे गेलं. जमतंय? खांदे, मान, गळा, हात पहा, हाताची बोटे, बोटांचे अग्र, काही नवीन संवेदना निर्माण होताना दिसतायत, काही जुन्या संवेदना आता नाहीत. पहा, बारीक पहा. फावला वेळ काढायचा आणि स्वतःहून करायचं, बरं का. आरामात 20-25 मिनिटं करा, म्हणजे हा अनुभव अधिक खोल होईल, बरं का. चला चेहऱ्याकडे या. नाक, डोळे, कपाळ, गाल, ओठ, कान, एक एक भागाकडे मनाला न्या. बघा काय होतंय त्या ठिकाणी, काय जाणवतंय, कसला स्पर्श आहे, खेच आहे, बोच आहे, हळुवार गुदगुल्या आहेत, सुखद वाटतंय, दुःखद वाटतंय, मनावर काय भावना येतायत, नीट पहा. या सगळ्यांचा एक दुसऱ्याशी खूप संबंध आहे, बरं का. छान. चला पुढे चला. परत डोक्याचा वरचा भाग, केसांचा स्पर्श होतोय, गुदगुल्या वाटतायत, हलकं फुलकं वाटतंय की खाजवण्याची भावना होते, खेचल्यासारखं वाटतंय. पहा, नीट टिपा. वाह, फारच छान. मनाला सूक्ष्म केले, संवेदना पाहिल्या. छान. चला परत जागृत अवस्थेत येऊया. हळूहळू या अनुभवातून बाहेर या. डोळे उघडा, हात पाय हलवा. प्रसन्न वाटत आहे, छान वाटत आहे. थँक यू.